नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हास वसई विरारचा गेल्या 20 वर्षातील कायापालट आमचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कसा केला आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी पण आपण सबस्क्राईब व लाईक करावा. हितेंद्र विष्णू ठाकूर हे भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील एक राजकारणी बहुजन विकास आघाडी ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असून आणि ते 1988 सालापासून राजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, त्यानंतर ते अपक्ष उभे राहून हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी या पक्षाची स्थापना केली आणि हितेंद्र ठाकूर 1988 मध्ये युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पण 1988 मध्ये युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तेव्हापासून राजकीय कारकीर्द त्यांची जीवनाची सुरू झाली. नंतर त्यांनी वसई विकास आघाडी हा पक्ष स्थापन केला. बहुजन विकास आघाडी ह्या नावाने ते 3 निवडणुका जिंकल्या. हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुमत असताना त्यांनी वसई विरार नालासोपारा असताना त्यांनी वसई विरार नामसो या तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या लोकांना भेडसावत होती. त्यामुळे तेव्हा त्यांनी इसवी सन 2000 साली प्रयत्न करून जीवन प्राधिकरणासाठी 200 कोटी रुपये जीवन विकास प्राधिकरणात भरून त्यांनी पाण्याची सोय करून दिली. लोकांसाठी वसई विरार नालासोपारा पाणी पुरवठा सुरळीत करून केला. त्यांचा जन्म 1961 साली झाला. तेव्हा त्यांनी झाला आहे. तेव्हा तसेच त्यांनी कला क्रीडाचा विकास केला. वसईचा शिक्षण इथे कॉलेज नव्हते, शाळा नव्हत्या. त्याचा सगळा त्यांनी कॉलेज आणि शाळा स्थापन केल्या आणि सुरुवात केली. आणि त्यांनी कला क्रीडामधून वगैरे केले. आणि आत्ता त्यांनी एक द्वारकाधीशांचे मंदिर स्थापन केले आणि लोकांना आता मोठ्यात मंदिर पाहिजे होते, तर त्यांनी स्थापन करून लोकांच्या ज्या विचारसरणीसाठी त्यांनी ते मदत केलेली आहे. आणि वसई विरारमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे. तर त्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांची आजपर्यंतची कारकीर्द ही अशी राहिलेली आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे की त्यांनी पण योगदान त्यांचा फार मोठा आहे आणि त्यामुळे त्यांनी ते सगळं केलं काय. ठीक. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. हां.